आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. शक्तीपीठची ड्रोन मोजणी शेतकऱ्यांनी हाणून पाडली. आम्हाला आश्वासन नको, शक्तीपीठ रद्द, निर्णय हवा, शेतकऱ्यांचे म्हणणे. नागेवाडीमध्ये शेतकरी व अधिकारी यांच्यात खडाजंगी. आमचे विटा प्रतिनिधी शांताराम कुंभार कळवतात की नागेवाडी तालुका खानापूर येथे शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यास आलेल्या अधिकारी व शेतकरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शक्तीपीठ महामार्गासाठी कोणत्याही शेतकऱ्यावर जबरदस्ती केली जाणार नाही. सध्या केवळ प्राथमिक सर्वेक्षण सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास शेतकरी तयार नसल्याचे दिसून आले. आम्हाला आश्वासन नको तर प्रकल्प रद्द झाल्याचा निर्णय हवा, अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच रक्ताने सह्या करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान आंदोलनकर्ते दीपक लाड, बीजी पाटील, प्रशासकीय अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. खानापूर तालुक्यातील नागेवाडी, माहुली, चिखलहोळ आणि भाग्यनगर परिसरात शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गाचे ड्रोनच्या साहाय्याने मोजमाप करण्यास प्रशासनाने सुरुवात केली. प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोपे, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त संबंधित ठिकाणी उपस्थित होते. ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळताच विविध गावातील शेतकरी घटनास्थळी जमा झाले. काहींनी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील तसेच ॲडव्होकेट दीपक लाड यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान नागेवाडीत मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला. गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सर्वेक्षणासाठी कोणी येते का यासाठी गावागावात गस्त घालावी लागत आहे. आम्ही रक्ताने सह्या करू पण सुपीक जमीन महामार्गासाठी देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. नागेवाडीप्रमाणेच माहुली, भाग्यनगर आणि चिखलहोळ येथेही शेतकरी व मोजणी पथकामध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी सर्वेक्षणाचे काम तात्पुरते थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली. नागेवाडी परिसरात तणाव वाढल्याने महसूल विभागाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.